रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क केल्या आहेत। भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून मागील 24 तासात सरासरी 105.975 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला असून म्हसळा तालुक्यात तब्बल 169 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। संभाव्य पूरस्थिती आणि इतर आपत्तींचा धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या तसेच समुद्रकिनारी असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आवश्यकतेनुसार काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाड येथे एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे। प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। रायगड जिल्ह्यामध्ये यावर्षी साधारणपणे 21-22 जूनपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता आज सकाळपासून संततधार रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि काही अंशी दक्षिण भागात पाऊस पडत आहे। आज सकाळपासूनच आपली आंबा नदी जी आहे ती तिने इशारा पातळी ओलांडलेली आहे। बाकी इतर सर्व नद्या ह्या इशारा पातळीच्या खाली आहेत। जिल्ह्यातल्या ज्या 6 मुख्य नद्या आहेत तर त्या सर्व नद्याच्या पातळीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत। त्यानंतर आमच्याकडे काही ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहेत, त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे आम्ही लक्ष ठेवून आहोत। या अतिवृष्टीचा जो काही आजचा इशारा आहे तर तो सर्व गावांना देण्यात आलेला आहे। आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा आलेला आहे आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्याच्या लोकांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। ही जे हवामान विभागाकडून अलर्ट्स जाहीर होतात तर त्या सगळ्या अलर्टच्या बाबतीत आम्ही गावोगावी आमच्या यंत्रणेच्या मार्फत सूचना देतो। आम्ही 225 गावामध्ये आमची एक ऑडिओ सिस्टीम पण ठेवलेली आहे की काही जर सूचना असतील तर त्या सूचना देण्यासाठी। त्यानंतर अशा अतिवृष्टीमुळे किंवा सतत पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका असतो। आज सकाळी आंबेनळी घाटामध्ये छोटी दरड कोसळली होती, आम्ही तात्काळ ती दरड आम्ही दूर केलेली आहे आणि त्या ठिकाणचा रस्ता चालू केलेला आहे। नदीकाठच्या गावांना इशारा देणे, दरडीच्या ठिकाणी लोकांना सावध राहण्याचा इशारा देणे आणि याउपरी काही घटना जर घडली तर तात्काळ त्या ठिकाणी पोहोचणे आणि आपलं कामकाज चालू करणे, या पद्धतीने आम्ही कामकाज करत आहोत। जिल्ह्यातले जे काही दरडप्रवण गाव आहेत त्या गावामध्ये आम्ही आमचे पालक अधिकारी नेमलेले आहेत, ते अधिकारी त्या गावात राहून त्या गावाच्या परिस्थितीची आम्हाला सतत माहिती देत असतात। आम्हीसुद्धा आज रेड अलर्ट असल्यामुळे मुख्यालयी बसून आहोत। आम्ही कुठे दौऱ्यावरती जात नाहीत आणि इथून बसून सर्व परिस्थितीची पाहणी करतो आणि सर्व परिस्थितीवरती आम्ही नियंत्रण ठेवून कामकाज करतो। जे 392 आपले दरडप्रवण गाव आहे तर त्या गावामध्ये आम्ही पालक अधिकारी नेमलेले आहेत आणि गावामध्ये आम्ही लोकांना सूचना दिलेल्या आहेत की अतिवृष्टी असेल, पाऊस चालू असेल किंवा जर रात्रीची वेळ असेल तर त्यांनी जिथे दरड कोसळण्याचा संभव आहे त्या ठिकाणी त्यांनी मुक्कामाला राहू नये। त्यांनी रात्रीचा मुक्काम जो आहे तो अतिशय सुरक्षित ठिकाणी, शाळेमध्ये किंवा त्या गावामधील समाज मंदिर असेल किंवा इतर सुरक्षित ठिकाण असेल त्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलं पाहिजे त्या रात्रीपुरतं आणि त्यासाठी आमचे गावातले पालक अधिकारी त्यांना मदत करतात। नदीच्या काठचे पुराचे जे गाव आहेत त्यांनासुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्या सगळ्या गावामध्ये आम्ही हाय टाईड, लो टाईडच्या वेळा आम्ही प्रसिद्ध केलेल्या आहेत, त्याचे फलक आम्ही गावागाव लावलेले आहेत आणि त्या सर्व गावांना आम्ही अतिवृष्टीचा इशारा वेळोवेळी कळवतो। म्हणून पूर येण्याचा संभव असेल किंवा अतिवृष्टी होऊन भरतीची वेळ असेल तर त्या ठिकाणी आमचे प्रवण जे गाव आहे त्या गावचे सुद्धा लोक सावध राहतात आणि आम्ही त्यांना सातत्यानं सावध करत असतो। सध्या महाड या ठिकाणी आपली एनडीआरएफची एक टीम आहे तर ती टीम 24/7 तयार असते। जिल्ह्यामध्ये कुठेही काही जर गरज पडली तर आम्ही त्या टीमला तिथे रवाना करतो आणि महाड हे शहर सावित्री नदीच्या काठावरती असल्यामुळे सावित्रीला पुराचा धोका सर्वात जास्त जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे ती टीम त्या ठिकाणी आपण स्थित केलेली आहे। परंतु सर्व जिल्ह्यात कुठेही गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही अतिशय कमी वेळामध्ये त्या टीमला मूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या सेवा वापरण्याचा प्रयत्न करतो।